ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता हिल असते संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संग कार्यक्रमांक आयला तसले मागिले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक जाल तसले स्वागत। एक हल्ली ते हल्ली भितरी दंपती वास करता आशिल्लेची सान तिंगेले जमीन आशिल्ले जमिने भितरी किती पीक येता ते पिका निमित्त जीवन ते दोगू लोगू करता आशिल्लेची भगवंता कडेन प्रार्थना केले नंतर एक चल्लो तिंका जन्म आयलो तेन्ना हे पती पत्नीक मस्त आनंद संतोष अशें आमगे न्हू तेका प्रितीनी तिनी व्हड करचे लागलेची आनी तेका रमेश म्हणबेची नांव दवरलें तिनी। तो चल्लो ल्हान आसतनाची अत्यंत प्रबुध्यान आशिल्लो विलक्षण बुद्धी सामर्थ्य तिगे भितर भर नाशिल्लें अशें हांवें न्हू तो बरें करून शाळेक वचूं लागलो शाळे भितरी बरेची अंक घेवचे लागलो बाप्पा माक मस्त संतोष आमगे चल्लो हुशार आसा ताका बरें शिक्षण दिवशी का आमी काडलें कश्ट त्यान काडच नाका म्हणजे न्हू हे दोगू बाप्पा अम्मानी ताका उन्नत शिक्षणा खातीर व्हडले शहरां धाडले शहरां धाडून गे न्हू तेगेले विद्याभ्यासाची अनुकूलता करून दिले। तुम गुत्तो आसा शिक्षण शहरात गेल्यानंतर कितले खर्चाचे की म्हणून थंय ताका राबचे जावो जेवणाचे जावो शाळेचे फीज जावो हे मस्त उरता जाल्यार बाप्पा अम्मा भिलना आमी थोडे खावचे कमी खाले जाले आमगे चल्ले शिक्षण बरें जावका म्हणून तीन गेले आहार विहार कमी केले दुड्ड जास्ती बचत करूंक न्हू चल्ले शिक्षणा खातीर वेवस्थीत केले चलवेची प्रतिभाशाली जावन आशिल्लो अशें हांवें न्हू तिगे शिक्षण बरें म्हणटा भितर जावून गेलें इतलें शिकले की म्हण सांगले रे प्रायशः IAS परिक्षे वरकीची ताका रँक येवंक गेले तो IAS अधिकार जावं तसले एक स्थिती भितर आयलो गांवां लागीं त्यान उरचें बरें म्हणचे बदल हेंनी थोडे पयशे खर्च करून गे न्हू ताका गांवां लागीं हाडचे वेवस्थीत करून घेतले ते टायमार पयशे म्हणले रे हिंगे कडेन खंय पयशे आसा अशें न्हू चल्ल्यांनी खंयकी वचून काम करता नाका आमगे लागीं उरो म्हणचे बदल आशिल्ली जमीन घर हें पुराय विकलें आनी चल्ल्याक लागींच एक पोस्ट मेळ्ळेशें वेवस्थीत करून घेतले हिंगे थोडे दिवसा जीवन खंयचे एक देवस्थानात तो गोचून घेवन जाबूंक गे न्हू
काडटा आसाची. पुत्ता हें सगळें गुंतना म्हणना पाप. पुत्ता हें सगळें कल्पना आसा, गुत्त आसा. केन्ना ताका नोकरी मेळ्ळे तेन्ना पुत्तानी शहरा भितरी एक सुंदर घर भाड्या खातीर घेतलें. घेवन बाप्पा म्हाका आपोवसून घेतलें ताणें. कारण मागीर शिक्षणा खातीर मागीर नोकरी खातीर सर्वस्व तिणी दीन घातिल्लो आसा. तेंचे कडेन कांय ना आतां. तेंचे कडेन आशिल्लें एकूय एक म्हणटा जाल्यार हांव मात्र. अशें हांव न्हू तेंकां बरें करून पळयका, तेंकां बरें करून घे न्हू सांबाळका म्हणचे हें रमेश जालें विचार. अशें हाण घेवन तेंकां बरें करून दवरून घेतलें. बाप्पा मागलें आनंदाक तूं दिना जावं गेले चित्र संतोश जाती नासताची. कारण पोत बरो शिकला, बरें नोकरी आसा, व्हड स्थान ताका मेळ्ळा म्हणचे खुशी बाप्पा म्हाका. प्रायशः बाप्पा म्हाका खुशी म्हळ्यार केन्ना तेचीच. चेडन बरें करून उरलें जालें तरीकेन ता खुशी बाप्पा माने खंयचें उरतना जिवना भितर. अशें जावं गे न्हू संतोशाची तेणी पुता घराक उरलेची. हे गेले विशेष जालें तसले शिक्षणा निमित्त अधिकार जास्त जाता गेले. एक सुंदर जालें तसले बंगलोरकीच हाणें खरेदी केले. ते बंगले भितर सगळे बाप्पाक आम्माक हें वचूंक थंय राबचे लागलेची. व्हडले व्हड बंगले, संतोशाचे वातावरण, सहजानुची बाप्पा आम्मा दिसले. मागीर पुताक आतां 26-27 वर्स जावचे आयले. आतां ताका एक लग्न करून घे न्हू आमी शांत उरका, आनंद पळयका म्हणचे बापा येयले आवय येयले इच्छे. अशें जावं गे न्हू ताका लग्न करका म्हणचे विशय केन्ना प्रस्ताव दवरले. ते संदर्भाचेर मागीर चेल्ली आसा म्हणून सांग मस्त चिंतलोक तिंगे चेल्ली जाता घेवन आयलेची. तेन्ना हिन्नी रमेशाक सांगले तूं खंयचें म्हूण सांगूंक न्हू जारे लग्न. तेन्ना रमेशान सांगले तशें कांय ना बापा, तुमी खंयचें करताचें तें जाता, तुमी खंयचें करया. बाप्पा म्हाका आनी संतोश बरेच श्रीमंत घरचे एक शिकील चेल्ली आशिल्ले. ताका पुता दाखयले, पुतान अडना म्हणलें. ते प्रकार ते चेल्लीक हांगा हाडले. तेगेलें नांव आशिल्लें श्रीदेवी म्हणून. श्रीमंत घरचेली न्ही ते. हांगा हाडून लग्न केलें. लग्नाचे कार्यक्रम बारीक छंद जातीचेर जाल्ले. ते चेल्ली आयले हांगा पोत्ताले आनी सुनिले जीवन सुरवात जाता गेले. बाप्पा म्हाका खुशी. आमगेली येद्राकाची चेल्लेले इतलुटूच वैभव पळोवचें मेळ्ळें आमकां. स्वता पुत्ता लग्न करचें एक अवकाश योग आमकां मेळ्ळे म्हणजे आनंदा भितर बाप्पा अम्मा आसाची. सून आयलेले थोडे दीस ते श्रीदेवी म्हण नांव घेवन कितके आयले जाल्यार ते श्रीदेवीचे आनूच ना. गेल्ले पटे एक काणें सांगिल्लें पळया. खंयची देवी ते मूदेवी. करेक्ट गुत्त आसा मागीर आयो लोकांक. धन्यवाद. सहजानुची ते जान ते परिवर्तीत येता गेले. अशें जावं गे न्हू ताका दिसलें हे मांतर बुरडे लोकां कडेन कितें उरका चावी घालची पोराची, हें सगळें हांवें घेवका म्हणून. तितले दीस पर्यंत तेगे माये कडेन सगळे चावी आशिल्ले. घरची जबाबदार पुराची सहजानुची बायला हातीक दिवची पद्दती पयली काला भितर. कारण घर सांबाळून वतले तिन्नी, घर बरें करून चलयताले तिन्नी. अशें हांव गे न्हू पुत्तांनी सगळे आवय कडेन दिलेले. घोवान बी आवय कडेन तिगे बायले कडेन जबाबदारी दिलेले. तिगे कडेन आशिल्ले.
सावकाशी हे घोवा सांगचे लागले, पळया तुमगेला अम्मा चावी धरून घेता, म्हाका जावं कशिल्ले भांगरा खावन घेवचेक, दी म्हळ्यार आतां ना कडेन दिता अशी तशी म्हणटा, ते चावी मागे कडेन उरले बरें आशिल्ले. ते घोवा खंय पुरसत आसा एवढं आयकचेक. हय न्ही म्हण अम्मा सांगलो, आम्मा त्याक चावी दिंग घाली, ते पळोवन घेवं आतां इतली वस्तू कल न्ही, आतां समाधानाचेर उरी. पुतान सांगला म्हणले अम्मान चावी कोण सुन्नी हाती दिले. इच्चाचें काम आसा, मेळ्ळे अधिकार पुराचे. संतोष सुन्नीक हे आवय बापायक मना थोडे बेजार जाले जाल्यार सत्य गुत आसा. आमी आशिल्ले तशी उरूं जावत ना, आमी बदलावणी करून घेवं का म्हणून. ते प्रकार हे आवय बापाय बदलावण करून घेवन सुनी कशी जावं का तशी. ते श्रीमंताला घरांत आयला म्हणका तरी मस्त काम करचे ताका जमत नाशिल्ले. हे आवयीची हे मायेची सगळे करता आशिल्ले. आळा नमनीच काम करता आशिल्ले, सोन येता आशिल्ले, थोडे थोडे काम केल्लेशें करता आशिल्ले. अशें हिंगेल जीवन चलचे लागले. थोडे दीस जाले, हे श्रीदेवीक आनी रमेशाक एक चल्ल जन्म आयलो. त्या चल्लेले नांव कितें दवरका म्हण विचार करता आसतना त्या चल्लेक दीपक म्हण नांव दवरले. तो चल्लो भारी सुंदर, छंद, मस्त संतोष. अब्बा आजी बी संतोष, त्या बाप्पा मा बी संतोष. बरें चलता आसा. केल्ला चल्लो जन्म आयलो की प्रायशः चल्ल्याक सांबाळचें काम आवय थोडें करता आशिल्ले, जास्त आजीकच दिता आशिल्लीची. आजी बरें करून करता उरता आशिल्ले. प्रायशः घरा भितर केन्ना म्हालगडे आसा म्हणल्या नंतर तेन्ना सहजानूच एक विचारची पद्दती खंय गेले, कितें करता आसा, कसले जाले. हें प्रायशः सुन्नीक इश्ट जालें ना. तेन्ना सुन्नी म्हणनी खंयची सुन्नी बी इश्ट जावत ना. ते अशें जावं गे न्हू. ते सुन्नीक हिन्नीक खंय गेले रे कितें गेले बी विचारचें नाशिल्ले जाल्यार हिन्नी अशेवटो अधिकार चलयता आसा म्हूण इतलोटो केले बी म्हूण सांगे न्हू मस्त पश्चाताप येवचे लागले. अशें सांगे न्हू ते सुन्नीनी तेगेले घरा भितर कितें काम करची जबाबदारी आसा ते काम करची जबाबदारी भितरी रांदचे भितरी ताका वाट बंद करून दवरले. बाकीचें काम करचें ताणें साफ सफाई करचें, आयदन धुवचें, असलें काम मात मायेन करचें. बाकुटूच हेणेच हाती घेवन सोडले पुरा जबाबदारी. हाती घेवन गे न्हू कितें करता ते प्रकार हिने सांगले प्रकार सुनीन सांगले प्रकार हे माव मायन आयकत आसता. एक प्रसंग निर्माण जावन गेले. चलता आसा कितें करो मागीर पूत संतोश नासता वे. आमी आनी सुनी कांय उलयचें ना म्हणजे भावनेचेरी बापाय आवय त्याग करून गे न्हू सून कितें उलिवो सवो करो भितर येनाका तें म्हणो हें म्हणो आयकता आसाची. कारण तेंगे लक्ष पूत आरामूर काम गेले. आमी सर्वस्व पुता खातीर दिल्लें आसा. खंयचे एक उत्सव निमित्त पुता मना बेजार जावचें ना म्हणजे हें बापय आवयले चिंतने. अशें जावं गे न्हू थोडे दीस वता गेले जाल्यार प्रायशः ते आवयक मस्त पश्चाताप येता आशिल्ले. कारण घोवा वय जाला, तेंकां टायमाक जेवणाक घालका जाल्यार रांदचो हेण वचचेशी ना. सुनेन केन्ना वाण दिल्ले तेन्ना घोवा व्हरक ताणें हेण खावका. असलो प्रसंग पश्चाताप मना भितरी दुख्ख येता सांगूंक घेवं अशी ना. जाल्ले बीची एक दिवस हे अम्मानी पुता सांगले रमेशाक, रमेशा पळय रे आमकां तुगेली बायल अशी करता आसा कांय किंमत ना शिकन एक नमनीची आळ करून पळयता आस रे. हें खंय की बेजार येता आस रे आमकां म्हणून. प्रायशः ते रमेशाल बुद्धी कसली जाल्यार कितकी बायलेले वत्तडकी ना बायलेले सेवक जावन गेलो परिवर्तन केलें जिवना भितरी. ताणें सांगलें खंय तुवें करून हाडलें न्ही आमा, तुवें सांगिल्लें न्ही, तुवें सोदिल्लें न्ही,
सुदारण घे. सहजान एक कोत्राचो काण घातले रमेशान. तुवें हाडला तें सून, तुवें सांगिल्लें सुदारण घे. तशें म्हूण तुमी ताका घेतलीची. हेणे तुमकां हाडला आसलेली बाप्पा मा सेवा करता आशिल्ले ते म्हूण. ते बी जावत ना. ते बी करची विचार न्ही दादल्याले केन्नाची. दादल्याले केन्ना जास्तीत जास्त पार्ट थोडे दिवसा नंतर त्या दिकांनी वता. तोच लग्न जाल्लो आसले बेची ते हांय करून हाडले ताका कितें सांग तूं काम म्हणटा आशिल्लो तो. अशें जेन्ना बाद दादल्याक उलयचे वाट आसा बायल दिकांनी उलयचें पडटा. हां वाट आसा म्हण उलयचें पडटा. अशें हांव न्हू तो तशी स्थिती भितर उरलो. तुवें करून हाडले सुदारण घे अम्मा आयकूंक घे म्हण सांगलो. मस्त पश्चाताप आयलो त्या आवयक. मना भितर रडता 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 चल्लो दीपक 3 वर्सां जाता आसा. ताका पळोवन थोडे दीस काडटा आशिल्लें. तशीची मोरून गेलें हें बायल मनीस. कारण कसलें करूं जावत ना. घोवाक सुदारण घेवचें पडयचें जावत ना. वय जालें तांकां. एक तर तुच्छ स्थिती. उरलेली एकुची मेल्लेली एकुची म्हणजे स्थिती भितर ते मेल्ले. ते मेल नंतर हे म्हातारेलें जीवन विचारचें काम ना. मनुष्य जिवना भितर बायल येयले मस्त अवश्य घेत पडचें केन्ना म्हणटा आसतना मागीर गोर म्हणटा आशिल्लेची मनुश्याल म्हातारपणाक आलाक रे म्हूण. यवना भितर कशी करून वता कशी चलून वता. म्हातारपणाक आलाक बायल कितले घोवाल बद्दल काळजी घेता तितलो कळटा आनी कोणा घेवत ना जिवना भितर. अशें काळजी घेताले तसले बायल केन्ना ना जाले तेन्ना हे म्हाताऱ्याक मस्त कश्ट जाले. मस्त पश्चाताप येले. कितें करताले ह्यो जाल्यार निरुपाय. बायलेले सगळें काम जालें. ह्यो म्हातारो घरा भितर वचचें घातील खावचें उरचें इतलें करता आसा. दिवस गेले तशी बायलेली विचारा भितर मानसीक वेदने भितर ह्याक रोग येता गेले. कफ शरीर जाता गेले हेका. जेवणा टायमार ह्यो वगून काडटा आशिल्लो कफ. तेन्ना ते देवीक सहन जालो ना. ह्यो घार पुरा राडी करता जेवणा बसलेली म्हण गे न्हू. त्यान ताका सांगलें हे म्हाताऱ्या भायर जगली वचून बस तूं. तुका थंय घालता आमी. तूं थंय न्हिदी थंय खा थंय उर. तुवें हांगा उरत नाका. हांगा मातसो थोडो टापीस वचलो घेता उरताची. तुवें हांगा उठून राडी करून घातलेली छंद दिसना हें वची म्हणून. म्हातार कितें करतालो कोण तिगेलें आसतें आतां. अशें हांगे न्हू ओगी येवच्यो न्हू भायर जगली वच्यो न्हू राबचें लागलो. थंय तेगेलें जिवन चलता आसा. हें सून ताटा वाण घे न्हू येद्दा हाण ताट धुमळिता. सुणे कशी धुमळिता पळया तशी. म्हातारे दुसरो वाट ना. खावका जिवका तो जिवता चलता आसा. जाल्यार म्हातारी एक आशा किरण ते म्हळ्यार तिगेले नातू दीपक. तो हें सगळें पळयता आसा. ताका अर्थ येता 3-4 वर्सां ताका पाप. आम्मान करची चुकी म्हण ताका कळटा जाल्यार आम्मा सांगता तसलें सामर्थ्य तेगेले कडना. अशें न्हू तेगेले जास्तीत टायम तो आबा कडेन उरता आशिल्लो. आबा कडेन उडयता आशिल्लो. आबा बरोबरीची जास्ती तेगेले टायम तो काडता उरता आशिल्लो. घरा भितर कितें तरी बरें केल्यार हें म्हातारें येवचीच नाशिल्लो. चिन्नी खावचें तें. जाल्यार दीपक तशें न्ही ताका गुत आसा आब्बा होवन दिवका म्हणून. अशें हांव न्हू निंपोवन घेन आम्मा गुत नाशिल्लो. तो आब्बा हांण दिता आशिल्लो. आब्बा खा तूं. आब्बा तेका कितें संतोश आनंद. बायल गेले हय नाचतास न्ही नात प्रितीन पळयत न्ही म्हाका. तो चार वच उलयत न्ही मागीर कडेन म्हण ते आनंद दिवस वता आसाची. हे गेले कफाची प्रकृती जास्त येता गेले. म्हातारपण वाडता गेले. प्रायशः नातू 5-6 वर्साच्यो प्राया जाता आसा. सहजानुची ह्यान जेवच आसतना हेका सहजानुची कप भायर पडता आशिल्ले. वंकू जाता आशिल्ले. तेगेले ताट धुवचे कश्ट जावन गेले सुन्नीक. तेगेले ताट क्लीन करचे.
अशें जावंक गे न्हू. एक दिवसू ते श्रीदेवी सांगता आसा घोवा कडेन, पळया तुमगेले बापायक जेवण करचें सुमू कळटना, जेवण करता थंय उश्टू दिता, वंकून घेता, तें ताट क्लीन करचें मागीर करून जावत ना. इतलेंच न्ही, तेका करून घे म्हळें बी जावत ना, तेका बी वर्श जालें आतां. तेका तुमी एक काम करया, मातयेची प्लेट हाडून सोडया. दिवसा एक मातये प्लेट खावन दिता हांव तेका, तो जिवो त्या प्लेट खावन उडीवो भायर. ध्यान वत न्ही आमगेलें. म्हाका धुवचें काम ना, तेका बी धुवचें काम ना, आराम. प्रायशः तो रमेशू हां म्हणलो, बायले सांगिल्ले प्रमाण मातये प्लेटाचे व्हड बंडल घेवन आयलो, दवरलो. दिवसाच हें सुन्नी न्ही, मातये प्लेटा खावंक न्हू, ते मांवा दिवचे, मांवान मातये प्लेट खावचे, वंक जातून तुका वंकचे आनी ते मातये प्लेट काडून उडयचे, धुवचें काम ना तें. अशें हेगेलें जिवन चलता आशिल्लें. नात पळयता आसा, उट्टो अर्थ येता नातवाक, जाल्यार कांय उलयचें जावत ना. अशी जीवन चलता आसा. ते म्हानतारे दिसता आशिल्लें, हांवें उरचें देवा, म्हाका व्हरचें भर तुवें म्हणून, म्हाका नाका आशिल्लें हें जिवन म्हणून. जाल्यार मरण आमी सांगिल्ले टायमार येवत ना. आमी सांगिल्ले टायमार मरण येता तसलें मरण कोणें विचारचें बी ना आशिल्लेची. कोणें विचारता आशिल्लेची मरण आमी सांगिल्ले टायमार येयलें री, कोणा विचारत नाशिल्लेची. आमकां गुर्त आसा, आमी विचारलें येवत ना म्हणून आमी सांगता उरताचें, आयलें बरें आशिल्लें म्हणून. सहज तें बेचाऱ्या भितर आमी सांगचें सहज. अशें जावंक गे न्हू. हांव प्रार्थना करता आसा. चेल्ल्याक 6 वर्स जाले, 7 वर्साचे चेल्लेले वाडदिवस आयले. त्या वाडदिवसाक तेगेले अम्माक मस्त संतोश, दिपकाल वाडदिवस 7 वर्साचे. तेका आजी नेवेन ड्रेस हाडका म्हूण सांगे न्हू. तेगेले आवय तेका त्या लेखान हाडून गे न्हू. तेगेले वाडदिवसा खातीर नेवेन ड्रेस हाडचे खातीर अंगडी वचचे तयार करता आसा. आनी तेणें घोवा सांगलें, या अंगडी वचून चल्या खातीर एक नेवेन वस्त्र हाडया. तेगेली आजी हुट्टब वाडदिवस म्हणून. तेन्ना घोवान सांगलें, पळय आज मागीर ऑफिसार मिटींग आसा, म्हाका येवचें जावत ना. तुका आनी एक कार आसा न्ही, तूं त्या कार घेवन वची, मागीर कार थंय उरो, हांव मागीर ऑफिसा वचचें का. हय म्हळें. ड्रायव्हरा पळयलें, ड्रायव्हर त्या दिसा आयलो नाशिल्लें गेलो, कारण ताका आराम ना म्हूण कळ्ळें. तेन्ना हें श्रीदेवीनीच कार सेड्डांतल्यान भायर घाण घेवन व्हरचें पडलें. अशें न्हू, श्रीदेवी सेड्ड्या गेले. सेड्ड्या केन्ना वचनाशिल्ले, उठू काळ आळ लोक आशिल्ले, कार ड्रायव्हर आशिल्लो तो काडटा आशिल्लो, व्हरचें हाडचें दवरचें उठू तोचें करता उरता आशिल्लो. जाल्यार पुतल वाडदिवसू हेका मार्केटां वचपाची, नेवी वस्त हाडपाची अशें सांगे न्हू. सहजानुची कारा शेड्डा वचूंक गे न्हू. कार काडचे खातीर काराचे बागील काडले, शेड्डा बागील काडले. बागील काडून भितर वता. भितर व्हरून पळयता, तेका अत्यंत आश्चर्य जावन गेलें. थंय मातये प्लेटाचे राशीची आसा. तेन्ना सहजानुच ते श्रीदेवीन विचारलें कामांतलो कडेन, हें कितें हांगा मातये प्लेट अशी राशान आसा, हें कितें कोण हाडलें हांगा. ना सावकार, ते तुमगे चल्लो हांडवल अशें दिसता आसा. मागीर चल्ले न्ही, तें कितें हांडवलें आमकां गुत ना. तेन्ना सहजानुची ते आवय आश्चर्य येता श्रीदेवीक. श्रीदेवी कार भायर काडटा आनी चेल्ले आपोवंक गे न्हू शेड्डा वता आनी विचारता, हें प्लेट कोण हांडवलें रे हांगा. अम्मा हांवें हांडवलें. खंयची प्लेट हें उठूची. ना अम्मा, ते आब्बान उडी जाली न्ही प्लेट उठूची, खावन गे न्हू ते प्लेट हय तशें हांडवल तुवें. ना ना अम्मा, क्लीन करून स्वच्छ करून धुवन गे न्हू हांड दवरला. जेन्ना तिगेलो आवय तेका विचारता आसा, कितें रे पुता, तुगेले बापा इतले श्रीमंत, मागीर घरचे लोक बी श्रीमंत, कितें कमी जालो तुका. कसलें खेळणी जावं का, तें खेळणी तुका बाप हांड दित आशिल्लें न्ही. ना म्हाका सांगलें हांव हांड दित आशिल्लें न्ही. हें तें सोडून गे न्हू, हें मातये प्लेटा बरोबर तें क्लीन करून हांड दवर, तें मातये प्लेट तुका जावं का म्हणचे कित्याक हें उठूची. ना मा, तें म्हाका जावंक म्हण हांड दवरला. कितें जावंक रे तुका हें मातये प्लेट. आं हें अवश्य आसा तुका. कसलें जावं तें सांगी, हांव खेळणी हांड दिता तुका. आज तुगेलो वाडदिवस,
ते सण हे उठ मातलें प्लेट हाडटा मनीर तुवें म्हूण सांगे न्हू पुता सांगता आसा तेन्ना पूत सांगता आसा ना म्हाका जावपण हाडून दवरला कितें तुका जावक रे ना जावक म्हाका कितें तुका जावका म्हण अम्मा जुवकण विचारता आसता ताका तेन्ना तो पूत अम्माक अम्मा तूं बशी सांगता म्हूण सांगे न्हू अम्माक बसूंक घेत गे तुगू अम्मा मांडी उरकून बसले पुता मुखारी तेन्ना पूत सांगता आसा अम्मा पळय मागीर बाप्पा कडेन बरें नोकरी आसा मागीर अब्बाल घार बी श्रीमंताल घार अशें जावन न्हू तुमचे कडेन मस्त दुड्ड आसा मा अशें तुमी मागीर अब्बाक मातये प्लेट हांडी घे न्हू भायर वाडता आसाची जाल्यार हांव मुखारी व्हड जाले नंतर मागीर कडेन दुड्ड करूं जाता की ना चितलें हांव श्रीमंत येतलें की ना की म्हाका कितें गुत्तू जर मागीर बायलीन आयले नंतर तुमकां तरी वाड केलेली मागीर कडेन प्लेट उरकनी हाडचें दुड्ड उरकनी अशें तें प्लेट कांडवल तुमचे खातीरची म्हण हे प्लेट मुखारी हांव व्हड जाले नंतर मागीर बायल आयले नंतर तुमकां वाडचे खातीर कांडवला म्हण केन्ना सांगता की तेन्ना श्रीदेवीले हृदय धस्या वता अयो कसलें जावंक गेलें म्हण सांगे न्हू श्रीदेवी दोळ्या तेन्ना उदक येवचें लागता हांव कितें करता आसा मागीर पूत कितें पळयता आसा हांवें कलर पळोवंक गेले मागीर पूत आतां मुखार म्हाका करता म्हण तयारी करता आस म्हणजे पश्चाताप येले पश्चाताप जावंक न्हू गळा रडले आनी पुत्ता पांय पड सांगलें देवा तुवें आज रे मागीर दोळे ओपन केले म्हाका गुंत नाशिल्लें अशी बीची चेडा भितर आमी केल्ले निमित्त भावन पडटा म्हूण मागीर चूक आसा म्हूण सांगूंक गे न्हू पयले घरांतल्यान भायर वचूंक गे न्हू घरा वरांडाचे भायर जगली वशीत तसले मामा वचून मागीर चूक केलें म्हूण पांय पडून गे न्हू ताका घरा हाड खंय घरा हाड गे न्हू ताका बरें करून न्हांवचें वेवस्थीत केलें वेवस्थीत करून गे न्हू पुताक नेवी कपडे हाडचे बरी मावा बी नेवी कपडे घेवन गे न्हू पुताले वाडदिवस केल्ले म्हणजे कथा आयकले नंतर आमकां एक सत्य गुर्त येता तें सत्य म्हणल्यार आमी कशी म्हालोडकां करता की तशी आमगे चेडवीची तेंगे म्हालोडकां तेणी करताची म्हूण आमी कशी आमगे म्हालोडकां कडेन उरता की तशी आमगे चेडवी तेंगे म्हालोडकां उरता तसली एक मनस्थिती वाडूंक घेताची म्हणून हें सत्य प्रायशः आमी सगळे लोकांक कळून घेवची अनिवार्यता आमकां आसाची आमकां दिसता आमगे चेड व्हड जालो नंतर आमकां बरें करून पळयतालीची आमी आमगे बापा आमकां कशें केलें बी चलता म्हणून जाल्यार ते कशें चलताले आमी आमगे बापा आमा कडेन कशें उरता की तशीच न्ही बे आमगे चेडा तेंगे बापा आमा कडेन उरचे तिंकी एक रिती नीती आमची एक रिती म्हळ्यार चलतवें जीवन हें ना केन्ना चलता हें जीवन आमी कितें आमगे बापा आमा करताची ते परतून आमी घेवचें पडटा जिवना भितर हें सत्य आमी याद दवरून घेवचें पडटा जिवना भितर आमी कशें आमगे व्हड लोकां कडेन उरताच की तशी आमगे चेड आमचे कडेन उरताची आमी व्हड लोकांक गौरव दिले आमगे बापा आमा गौरव दिले प्रितीन उलयले न्ही तेन्ना चेडा कळटा आमी आमगे बापा आमा गौरव दिवका प्रितीन उलयका तेंकां बरें करून पळोवंक घेवका म्हूण तेन्ना तेणी तशी वताची न्ही तेचे वाट येतात न्ही तेणी मागीर गूर केन्ना म्हणटा उरता हिलेची चेडान केन्ना पळयची खुंतून केमशालेर शिकचे खुंतून केमशालेर पळोवन शिकचे म्हणून आमी कशें करताचे ते चेड पळयता उरताचे केन्नाचे लक्षीन पळयता उरताचे तुमी देवस्थानां वचा तुमगे कडेन 1-2 वर्सां चल्लो उरो ताका थंय बशिशी या तुमी देवस्थानां प्रदक्षिण घालया तो उठून तापून तो बी कितें करता प्रदक्षिण घालता कारण पळयलें ताणें आम्मा घालता आसता सुद्द घालता आसता आपूण बी घालता म्हळ्यार चेडाले भावने तेची व्हड लोकांक कल्लेशीचें आमी करचें व्हड लोकांक चल्लेशीचें आमी चलचें व्हड लोकांक उलयशीचें आमी उलयचें रूढी करून घेवचें हें चेडाल सहज गूण वते चूक न्हय वते अशें जावंक गे न्हू प्रायशः आमी कितें करताची ते आमगे चेड अनुकरण करताचें म्हणजे सत्य आमकां कळ्ळें री आमी जिवना भितर कशें उरका आमी आमगे म्हाल्या कडेन कशें चलका
आमी आमगे कडेन म्हालगडलो कणें कसले नमनीची एक प्रीती विश्वास दवरून घेवका म्हणजे सत्य आमकां अर्थ्यानूय जाता. अशें जावंक गे न्हू आजी आमगे सगळे लोकांक जबाबदारी आसा ते म्हळ्यार आमगे म्हालगड लोकांक आमी गौरव दिवन चलचे. ते आमगे चेडन पळोवंक गे न्हू तिंगे म्हालगड लोकां भितर तशें चलोवंक घेवन वच्चे एक संस्कार तरी आमी दिवंक काम जाल्लो आसतली. फस्ट ते आमी करून दाखयका नंतर तिनी करताचे वते. आमी करून दाखयतना आमगे चेड आमकां करचे म्हण सांगल्यार हें केन्ना जावच ना. हें विशय केन्ना चलत ना. हें विशय मागीर गुरू केन्ना सांगता उरता हिरेची. आमगे कोंकणी भितर एक वाडिके आसा मातये खातीर उदक पांय मुळा येता म्हण न्हय म्हणटा ना. मातये खातीर उदक खंय येता पांय मुळाक येता म्हण. आतां आमी बट लोकां कडेन उलयताची थोडी इंजिनियर बी आसा आमचे कडेन. तेणी सांगलें स्वामी आमी बावगून न्हाता ते पांय मुळा येन्ना शिकत न्हाता म्हणटा तेणी. तेंगे अर्थ बोडा खातीर उदक पांय येन्ना शिकन पळोवंक येता म्हण हुशार ती न्हू ना म्हणटा. तेतूंचो अर्थ बोडा उदका खातीर पांय मुळाक येता म्हळ्यार अर्थ कितें. आमी कितें विचार करता म्हालगड लोकां बदल ते चिंतन आमगे चेडा येंगन आमगे पांय मुळाक ते पळीत पडटा म्हण. आमी म्हालगड लोकां कशें चल्ले की तेचे आमकां विचारता म्हण ते अर्थ तेका. मातये खातीर उदक पांय मुळा येता म्हळ्यार अर्थ कितके म्हणटा आमी कितें आमी म्हालगड लोकां विचार करताची तेची आमगे पांय मुळा लोक बी आमकां विचार करून आमकां तशी करताची म्हणजे सत्य ते वाक्या भितर आसा. अशें जावंक गे न्हू आमी तितले म्हालगड लोकां बरें करताची प्रितीन पळोवंक घेताची गौरवान धरूंक घेताची तेन्ना आमगे चेडी बी तशी चलताची म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवची अनिवार्यता आसाची. आमगेलो गुरू केन्ना म्हणटा उरता हिरेची देवा पुजी एक दिवस चुकले रे चलता रे जाल्यार म्हालगड लोकां देवची गौरव प्रिती तिंका दिवचे कितें कृतज्ञता आसा ते चुकचे ना रे मनशांनी म्हणून. कारण देवा दिवस एक दीस पूज चुकले रे देव कांय उलयत ना परतून तो बेजार करतना हां उरो मागीर भक्त जाल्यार बाप्पा मा तरी मना बेजार जाले रे तिंग तरी मना दूख केले रे तिंगले रगत न्ही हें थंय परिणाम पडता वते त्रास येता वते. अशें म्हालगड लोकांनी एक सिद्धांत करून सोडले. देव आतां चिंतन करता आसतना तिणें म्हळालें कितें माचो देवो भव पिचो देवो भव आचार्य देवो भव म्हण सांगलें न्ही वे. आवय देव रे तुगेले बापय देव रे तुगेले म्हणून. प्रत्यक्ष देव आमी कोणा पळयलो आसा जिवना भितर ना. जाल्यार आमी कोणा देव पळयना अशें उरचें पुरो जाल्यार देव जेन्ना आयलो जाल्यार कोण आमगे जिवना भितर बाप्पा अम्मा न्ही आमकां. आवय पडटा दवरून आमकां व्हड करता तिगेलें दूद पाजयता आमकां सगळें शिकयता. बापय आमकां जावं तसलें उट्टू येवपाक शिकोवन दिता. देवान करचें कितें काम आसा तें काम बाप्पा अम्मा करतात न्ही वे. तशें म्हणल्यार प्रत्यक्ष देव कोण म्हण जाल्यार आमगे जिवना भितर मागेले बाप्पा अम्मात न्ही वे. आतां सुन्ना संतोश जाताले ते तुमगेले बाप्पा अम्मा मागेले न्ही म्हणटालेच न्ही. तुमगेले बाप्पा अम्मा ते मागेले बाप्पा अम्मा ते जाल्यार सुन्ना एक सांगचे याद करून दवरून घेवका सुन्नान एक याद दवरून घेवका. ते म्हळ्यार कितें तिणी केन्ना हे घरा आयलेची तेन्ना तिनी हे घरची चल्ली बी आहा दुसरो न्ही. इंग्लिशा भितर एक शब्द आसा सुन्नीक कितें म्हण शब्द आसा इंग्लिशा भितर सुन्नीक डॉटर लॉ. लॉ म्हळ्यार गुच न्ही कायद. इन म्हळ्यार कायदे भितर ते सून कितें म्हण जाता चल्ली घरचे डॉटर न्ही चली न्ही ते घरचे ते सत्य गुत्तूर का सुन्नीक हांव हे घरचे चल्ली हे गेले बाप्पा यावय मागेले बाप्पा यावय म्हणून. तिगेलें नांव बी चेंज करता लग्न जेन्ना आयलें चल्लीले बाप्पा अम्मा त्या खातीर संबंद ना म्हणचे बदल. तिगेलें गोत्र चेंज जाता न्ही तेन्ना ते हे घरची चली जालें न्ही ते तेन्ना घोवाल बाप्पा अम्मा न्ही ते कोणाल बाप्पा अम्मा ते कल्पना न्ही वे आमकां. अशें जावंक गे न्हू प्रायशः आमगेले बाप्पा अम्माक आमी कितले गौरव दिवन पळयता पळया जितले गौरव परतून आमकां येता म्हणजे सत्य आमी केन्ना कळून घेताची तेन्ना जिवना भितर खंयची आमगेली बदलावण येनूय येता जिवना भितर. ना अशें उरलेली
आमगे जीवन खंयकीच खंयची दिकान वता उरताले अशान थोडे परिवर्तन करूंक घेया. तो दीपकोची दीपक शब्द अर्थ दिवो लायतलो म्हणून उजवाड करतलो म्हणून. हे दीपकाला कथा आमगे सगळ्या लोकांच्या जिवनांत एक उजवाड करता. त्यामुळे आम्ही कशी आमगे म्हाल काडून उरका, आम्ही कशी चलका, आम्ही कशी तांकां सांबाळका म्हणून. केन्ना ते विधाचार आमी तांकां सांबाळटाची तेन्ना तेचे प्रकार तांगें आमकां प्रतिक्रिया मेळटा. आमकां जिवना भितर बरें जाता म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना आमगे जीवन धन्य पावन भव्य अशें आमगे न्हू. हे कथा केवल कथा न्ही, आज समाज चलता तसली एक व्हड व्यथा. हे व्यथा आशिल्लें कितें आसा, हे एक बदलावण जावन एक जिवना भितर आनंदाचे एक स्रोत सुरवात हांव कशें उरलेली आमगेली मनस्थिती आमी बदलावण करून घेवका. तिणें भांतरे कांय उपयोग ना आशिल्ले म्हण सांगे न्हू आमी सांगचे न्ही. थोडे लोक म्हाका म्हणटाचे मानतो लोक ना नाशिल्ले उलयता उरता तोंड आयलेले म्हणून. आमी चेड आसतना कितें करता आशिल्लेची, खंयचे स्मूल येता आशिल्ले आमी तोंडाला उलयता उरता आशिल्लेत न्ही. आतां तेंगे ते वय ते म्हणटा प्रमाणे तेंगे ते वय तेणी कितें उलोवंक शकताची तेजे तांकां कल्पना उरतना तशें म्हण बेजार करताची. सांजचे टायमी कितें उलयले बेजार करताचे बाप्पा अम्मा ना, सहज घेता ते तशी घेवची पडटा जिवना भितर. आमी केचकी उलयताची म्हण आमी द्वेश करचे न्ही. ते तिणी बी सुदारून घेवची भारी बरी, तिणी बी सुदारका ना म्हणटा आमी जाल्ले री. पयलीं आमी सुदारका म्हण, पयलीं आमी तयार जावरका, आमी एक्सेप्ट करका तेन्ना बदलावणे सहजान जाता. अशांत तसली एक मनस्थिती सगळ्या लोकां भितर येवो, बाप्पाक आम्माक प्रितीन पळोवन घेवची एक स्थिती निर्माण जावका. मागीर सगळे मित्र लोकां सांगचे इश्ट करता आसा खंयचे बाप्पा अम्मा चेड व्हड घालतना आमकां बंगलेक दवरका, मर्सिडीज कार घेवन चेडान फिरका आमकां घेवन म्हण इश्ट करतना वो कितें इश्ट करचें कितें मांतरपणाक पुत्तांनी दोन तर बरें करून आमचे कडेन पळोवन उलयका म्हण प्रितीन उलयका म्हण इच्छा करताची बाप्पा अम्मा मांतरपणा भितर. आनी कांय इच्छा करतना तिणी सुन्नी न्हिबेची दोनी वचून उलयका. कसलें घाण दिवो जेवणाक खाता तिणी जाल्यार री प्रितीन उलोवंक घाण दिले री खातात न्ही वे. आतां आमी बी खावत ना कालचे पयलीचे उठोवची बेजार करताची ना प्रिची नासले खाता ती प्रिची ना आशिची आल चिकन दिले बेची ते खावचे योगी जावत ना जिवना भितर. प्रिची मुख्य बाप्पा या एक अशानू आमी ते एक वेवस्थे भितर मुखार वचका तेन्ना बाप्पा गेलो आशिर्वाद आमकां मेळटा, आमगे जीवन धन्य जाता. आमकां चेड तशी करता म्हणजे कितें जास्त आमगे कर्तव्य आमगे बाप्पा येयले करचे तेंकां बरें करून पळोवन घेवचें हें सत्य गुंतून आमी मुखार वता तसली एक मनस्थिती ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवो म्हणचे प्रार्थने हे संदर्भाचेर करचेक इश्ट करता आसा. मस्त संतोश जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेच्यान चलता आसा. प्रायशः आज ओळखीची अनेक इतले पाद्यपूजा कार्यक्रम, अन्नदान कार्यक्रम, महाअन्नदान सेवे, चातुर्मास्य संपूर्ण दिवसा सेवे आनी संरक्षणा सेवे हे सगळे सेवे आजी अनेक गांवांत आनी अनेकीत लोक येवंक न्हू कंदील आसा त्या सगळ्या लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा. आज विशेष आमगेलो शिवमोगांत न्ही आज मागेले मस्त लोक आयिल्लेची 100-150 लोक आज शिवमोगांत आयिल्लेची. देवनी ब्राह्मण समाज शिवमोगाचे संघातानी एक गाडी केलेली आमगेले अध्यक्ष पांडण्णा न्ही पांडण्णा मुखांतर गाडी केलेली. नंतर ज्ञानेश्वरी गोशालेचे तर्फे भितर आमगे सीपरे क्रमण भितर एक टिमान एक गाडी केली 2 गाडी त्यानंतर असतील अनेक कार सामान्य 100-120-130 लोक आज शिवमोगांत ह्या कार्यक्रमाक येवंक न्हू बरे सेव दिले आसा. प्रायशः मागीर समाजा भितर गोशाले खंय ना जाल्यार एक सुंदर गेलो तसले गोशाला कंगे न्हू बरेची गोरक्षण कंगे न्हू समाजाक एक गायील आशिर्वाद दिवचो असले एक बरें काम शिवमोगा समाज करता आसा. मागीर ज्ञानेश्वरी गोशालेचे लोक ते शिवमोगा करता जाल्यार ते एक खुशी विशय अशें न्हू तिनी एक आज व्हड हांगा येंगे न्हू बरें काम केलें आसा. तेजे बरें आज मागीर होन्नाडीचे सगळे समाज बांदव लोक बी हांगा आयलेचे मस्त गाडी करून येवंक न्हू मस्त इतले बरे सेव दिले
सुंदर जाणू आजी महिला मंडळीच्या व समाज संघाचे आमगे अध्यक्ष नारायण मामानी सगळे लोक आपण हाण घेऊन सुंदर जाल्सने कार्यक्रमाक एक बरे सहयोग दिले. तेजे बरोबरी मागीर आजी करकितनी आजी मागीर केशवण नेतृत्व भितरी अनेक इतले मागिल्ले समाज बांधव लोक आयल्याची महिला आमगेले ललितांबिका ज्ञानेश्वर महिला मंडळीचे अनेक आवय लोक आजी साकणेक 2 बस घेवन करकितनी 6 गंटेक सुटून घेवन आज हांगेन पावून घेवन मस्तीत सहकार दिलो आसा. अशें हांवें ते सगळे समाज बांधव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता. देवीले आशीर्वाद दवरूं म्हणून प्रार्थना करता आसा. तितू प्रितीनी येता तिने कारण कितें तिंगूच आसा दावणगेर गांवा भितरी चातुर्मास्य बारी वैभवान चलता आसा ते आंबे पळयका म्हणून तुमी सांगता टी व्ही पळयता तें समजे डायरेक्ट रिले येता म्हणून ते जेवण पळयलें अशीच टी व्ही भितर आमी पोट भरता टाटा येवन बसले मात न्ही तशीच ते समूह एक मना समाधान कडेन खंय येवंक ते परतून तिने हांगा येवंक ते पळयचे हांगेले मात अनुभव येतो तेंकां अशें ते सगळे लोक येता समजाले असले प्रश्न तुमी कितें छंद चातुर्मास करता आसा म्हणजे वैभव कारण सांचे इश्ट करता आसा ते सगळे लोकांक धन्यवाद सांचे इश्ट करता आसा. तेजे बरोबर आजी थोडेची तरी कितें बांधव लोक वायलेची तेंकूय धन्यवाद. तेजे बरोबर आजी आमगेले माजी उपमुख्यमंत्री जाले तसले सन्मानी जाले तसले श्रीयुत ईश्वरप्पा आजी निमे आयले जनपार हांगा येवन गेलेची प्रायशः मागीर समाजाक आनी ईश्वरप्पाक मस्त निकट संबंध आत्मीयते. आज आमगे समाजा भितर विशेष शिवंगा भितर एक हॉस्टेल तयार जाला. त्या हॉस्टेलाक 2 कोटी रुपया खर्च जाला जाल्यार आमगेले ते ईश्वरप्पा इतलो व्हड म्हणून जाल्यार प्रायशः 2 कोटी रुपया तेंगेले निधी तिने दिवंक गेनू सगळे ते हॉस्टेल फ्री जावन गेनू समाजा फानसून दिले तसले एक व्हड महान व्यक्ती आमगेले ईश्वरप्पा प्रायशः मठ बदल द्यावा समाजाला मस्त अभिमान तेंकां मस्त समाजाक बरें प्रितीन काम करता तेंकूय हार्दिक जाले तसले धन्यवाद सांचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज एक चातुर्मास्याचे संपूर्ण दिवसा सेवे 3 लोकांना आज आमी हांगा दिल्ले आसा. ते म्हणल्यार आमगेले आत्मीय जाले तसले सिद्धापूरचे श्रीयुत विनायक शंकर शेट तेणी आज एक चातुर्मास्याचे एक व्हड सेवे दिवंक घेवन बरें सहकार दिल्लो आसा. विनायकान जेवो तेंगेले बापाय शंकर मामा आमकां मस्त परिचय शंकर मामा नांव उठलो को आसा. आमगेले रुपये कामा भितर भांगरा कामा भितर फेमस जालें तसलें नांव श्रेश्ठ जालें तसलें नरसिंह मामा नंतर शंकर मामा प्रायशः कोणी विसरचें न्ही तसलें एक अद्भुत कले तेंगेले. अशें हांवें न्हू आतां तेंगे चल्यांनी एक व्हड सेवे दिवंक विनायकान व्हड सेवे दिवंक हेच्या तमास खरें कोण सहकार दिलो आसा तेंकां सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता. देवीले आशीर्वाद दिवं म्हणचे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आजी होन्नाळेचे देवब्राह्मण संघातन बीच आज एक व्हड सेवे हे चातुर्मास संपूर्ण दिवसाचे सेवे आज जाल्ले आसा. आमगेले नारायण मामाले नेतृत्वा भितर आज मस्त लोक समर रस घांक गेनू छंद करून आज तिने आज येवन गेनू हे कार्यक्रमाक बरें सहकार दिले आनी एक व्हड सेवे समाजा तर्फे दिले. तेजे बरोबर तिने मागणी बी केली स्वामीजी एक जाग्यार काम जावका होन्नाळे भितर एक बरें सुंदर कल्याण भनकावंट मन आसा म्हूण सांगे न्हू देवी प्रार्थना दवरला जाल्यार तितले बेगीन ते जातले अशें तिने एक व्हड सेवे दिले करतली ते समाजाचे होन्नाळे सगळे समाजा बांदव लोक हात धन्यवाद सांगते देवीले आशीर्वाद दिवं म्हणून प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी दावणगिरीचे आमगेले आत्मीय जाले तसले श्रीयुत मारुती एन शेट आमगेले गांवचे तिने होन्नावरचेची तेजेर हांगा व्हरून घेवन बरेंच तिने बरें करून आसाची बरें जीवन करता आसाची. तिने बी आज एक व्हड सेवे दिल्ली आसा वाड्याचे अभिमानी बी आहाय तिने अशें हांवें मारुती नाका सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगचे देवीले आशीर्वाद दिवं म्हणून प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी आज चातुर्मास संरक्षणा सेवे व्हड सेवे ते गोत आसता म्हणून तुजें अमावंट कितलें म्हूण सांगेन ते एक व्हड सेवे आज समाजा भितर मस्त लोकां भांगरा काम शिकूंक घेवन तेजे बरोबर मागीर अध्यक्ष प्रशांत राणे बी तिणें शिकिल्लें खंय तसले एक महान व्यक्ती आज सुरेश अण्णा तिनी आज एक व्हड सेवे आज हांगा दिल्ली आसा. प्रायशः ते व्यक्ती पळयल्यार तुमकां दिसना ते तसले शक्ती आशिल्ली तसली व्यक्ती बी न्ही जाल्यार भक्ती मन अशी तसली व्यक्ती मागीर सुरेश अण्णा अशें हांवें न्हू प्रायशः आज मागीर सुरेश अण्णानी मस्त एक व्हड सेवे हे चातुर्मास कार्यक्रमाक आतां दिल्लो आसा. अशें मागीर सुरेश अण्णाक आनी सगळे सगळे कुटुंबा लोकांक धन्यवाद सांगताची देवी तेंगे मना आशिल्ले कितें इच्छा आसा जाल्यार तितली बेगी पूर्ण करून संतोशान दवरवो म्हणचे प्रार्थने करता आसा. संध्याकाळा भितर आज मस्तीतले बरे कार्यक्रम जाल्लेची प्रति दिवसा प्रमाणे मागिल्ले आबाई लोक ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेरी नंतर सुंदर जाले तसले संगीत कार्यक्रम मागिल्ले श्रीमती नेत्रावती एस वेर्णेकर आबाई जाले दावणगेरे हिंनी छंद जाले तसले संगीत कार्यक्रम चलोवन दिले.
कोंकणीवर एक सिंधी पद म्हणले लास्ट दावणगिरी गांवा या चातुर्मास चलता असं म्हणून छंद जाल तसले एक भावनाने आज सगळे तिने एक सुंदर तसले दासर पद सांगून घेणू हे कार्यक्रमाक छंद हेळ आसा अशें सांगून मागीले आवय जाल तसले श्रीमती नेत्रावती एस वेर्णेकर दावणगिरी हिंका हार्दिक धन्यवाद सांगते देवीला आशीर्वाद म्हणून प्रार्थना करता आसा त्यानंतर होन्नाळेचे आवय लोकांनी बीच अनेक भजन केले म्हणून आयकले तिंकवर धन्यवाद सांगता आसा त्याची बरोबरी आज एक सुंदर येल तसले हांगा नृत्य पळयलें भरतनाट्य पळयलें ती म्हाजी ते मागीले आख्खे जाल तसले आराध्या AR आनी अवनी के हिंनी सुंदर जान चलोवन दिले गणपती पदा भितर तिनी स्टेप घालून नाचले पळयलें मस्त संतोश जालो आमकां पुट्ट पुट्ट हेजे घालून घेवन कितले छंद करून प्रबुध्द जावन घेवन तिने एक भरतनाट्य कार्यक्रम चलोवन दिले अशें घेवन मागीर आराध्या काका आनी अवन्या काका हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशीर्वाद दिलो म्हणटा प्रार्थने करता आसा मस्त संतोश जाता आसा आज आयतवारा आज मस्त गांवांतून लोक आयले हांगा साकण बी जाग नाशिल्ले आज हांगा आजची बी जाग नाशिल्ली तुमी सगळे लोक आसाची आनी मागीर करकीत आयले लोकांक काय होनार लोकांक समान लोकांक वच्चे आसा परतून जाल्यार बीची हें उठ कार्यक्रम पळोवन वच का दोळ पळोवन पळय का म्हणचेच मागीर करकीचे लोकांले मनाक भावन अशें ते सगळे लोक आसाची मस्त खुशी जाल्यार दिवसा सांगले प्रमाण तुमकां नेवेन आतां आयल्या लोकांक सांगता आसा शिस्तीच्यान येवका एक थंय पांय पडका पट्ट पट्ट पांय पडून येता हांगा हात मुखार करून या तीर्थ घेया आनी तीर्थ मुखार वचून पिया स्वामीजी पांय पडून प्रसाद घेवन महाप्रसाद घेवन मुखार वच्चे आमी सांचे मुखार सहकार दिया आमी सांचे इश्ट करता आसा कारण नेवेन लोक आयले त्याचे अशें घेवन तुमी हांगा येत जाय घेवन पांय पडचे येत जाय येवन पिवचे केलेली तितले टायम बी वेस्ट जाता आनी ते तितले बरोबर बी न्ही अशें न्हू थंय पांय पडून हात मुखार करून या तीर्थ घेया मुखार वचून पियेन घेवन स्वामीजी नमस्कार करून घेवन सगळे कार्यक्रमाक सहकार दिया महाप्रसाद घेवन तुमगे घरा वचा आज बी मागीर अनेक आवय लोकांनी नैवेद्य व्यवस्था करून हाडिल्ले आसा त्या सगळ्या लोकांक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद आमगे सगळ्या कोवचे सदा श्रोता उरो म्हणचे प्रार्थना करताची मागिले हें एक कथोपदेशक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।